पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांसाठी अंमलात आणलेली योजना 2026मध्ये शेतकऱ्यांना 10 जूनपर्यंत पूर्ण कर्ज माफ करण्यात येईल असं मोठा गाजावाजा केला होता. पण अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली नाही आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी शेतकऱ्यांना 10 जूनपर्यंतच कर्जमाफी देण्यात येईल असं सांगितलं होतं. त्यानंतर 30 जूनची तारीख ठरवण्यात आली आणि 30 जूनला न कर्जमाफी करता परत त्यांनी 5 जुलैची डेडलाईन दिली होती. पण अद्यापपर्यंत काही शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली नाही. तारखावर तारखा आणि असाच गोळ या सरकारचा चालू आहे मित्रांनो. आणि अद्यापपर्यंत काही शेतकऱ्यांना कर्जमाफी काही मिळालेली नाही. बघूया पुढील माहिती मीडियाच्या माध्यमातून. 30 जूनच्या आत आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं हे दळबद्री सरकार म्हणत होतं. हे सर्व स्रोत आहे. त्यानंतर या कृषी मंत्र्यांनी एक विधान भवनामध्ये दावा केला. बघा स्क्रीनवर. साधारणतः 5 जुलैच्या नंतर ह्या कर्जमाफीची रक्कम ही माझ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अदा केली जाईल. आता हा गडी म्हणत होता की 5 जुलै नंतर प्रक्रिया सुरू होईल. आता परत या गड्याचा एक व्हिडिओ आलाय. बघा स्क्रीनवर. थोडा उशीर होतोय पण कर्जमाफी ही निश्चित प्रकारे बदलून आता येणाऱ्या 8 दिवसाच्या आतमध्ये इन्कम टॅक्सची माहिती काय राज्य सरकारकडे नाही, माहिती आपल्याला माहिती केंद्राकडे असते. सगळी माहिती आल्याबरोबर आता सगळं काम सगळ्यांचं हाताळलं सगळं फिट झालेलं आहे. फक्त माहिती आली की तुम्हाला समाधान कर्जमाफी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. आता ते त्याच्यामध्ये म्हणतंय की केंद्राकडनं इन्कम टॅक्सच्या याद्या बनवायच्या आणि त्या याद्या आल्यानंतर पुढच्या 7-8 दिवसामध्ये आपण कर्जमाफी प्रक्रिया करणारच आहोत. आता मला येतं एक ते गाढवाचं उदाहरण आठवते. एक माणूस त्या गाढवाला काडी बांधतो आणि त्या गाढवाच्या 1 फूट पुढे एक गाजर बांधतो. ते गाजर लटकलेलं आहे. गाढव चालतंय. गाढवाला असं वाटतंय की 2 पावलं आल्यानंतर आपल्याला गाजर भेटणार आहे. 2 पावलं आल्यानंतर आपल्याला गाजर भेटणार आहे. गाढवाचे पाय त्या ठिकाणी गळून पडतात परंतु गाजर काही त्याला खाता येत नाही. अगदी तीच परिस्थिती या महायुती दळबद्री सरकारनं शेतकऱ्यांची करून ठेवलेली आहे. ते फक्त कर्जमाफीचं गाजर देतात. तारीखवर तारीख देत आहेत आणि शेतकऱ्याला यांनी गाढव समजलेला आहे. काय तुम्हाला तुमच्या म्हणजे सरकारच्या लेखी तुमची किंमत ही गाढव आहे. गाढव बरं का. म्हणजे आमच्या ग्रामीण भागात एक म्हण आहे, आशेल लावणं डेगणं दावणं. अगदी त्याच पद्धतीनं आशेल लावलेलं आहे. तारीख पे तारीख आहे. अहो दत्ता भरणे, तुमच्या हातात घंटा नाही, धतुरा नाही तुमच्या हातामध्ये, तर तुम्ही एवढी वळवळ करता कशाला? 30 जूनचं सोडून द्या. तिथं सरकारने डेडलाईन दिली होती. 5 जुलैची वल्गना करायची तुम्हाला काय गरज होती? वास्तविक पाहता कर्जमाफी हा विषय सहकार मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारा विषय. परंतु या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय मी मुख्यमंत्री आहे, मंत्र्याला कुठलेही अधिकार नाहीत. हे मुख्यमंत्री ऑन रेकॉर्ड बोललेले आहेत विधान भवनामध्ये. त्यामुळं कृषी मंत्री दत्ता भरणेंनी खूप शेतकऱ्यांचा पुळका आणि मी खूप शेतकऱ्यांचा हितचिंतक किंवा मी खूपच शेतकऱ्यांचा वाली आहे असा फालतूचा आणू नये आणि विनाकारण कणू नये हे मला त्यांना सांगायचंय. विनाकारण तुम्ही शेतकऱ्याला त्रास देताय. 6 महिने जी परदेशी समिती होती त्यांनी काय उपटली का महाराष्ट्रात? म्हणजे आता 5 जुलै झाल्यानंतर परत तुम्हाला केंद्राकडनं इन्कम टॅक्सच्या याद्या बनवायच्या. ITR भरणारा शेतकरी तुम्हाला त्यातून वगळायचा आहे. मला एक गोष्ट सांगा, तो शेतकरी आहे, तो शेती करतोय, शेतीतलं येणारं उत्पादित होणारा शेतमाल आणि त्याला केंद्र सरकारच्या धोरणामुळे भाव मिळत नाही, त्यामुळे त्याची शेती तोट्यात आहे. त्यानं काढलेलं कर्ज त्या व्यवसायाच्या रिलेटेड त्या व्यवसायासाठी काढलेलं कर्ज त्या व्यवसायातून जर ते भरता येत नसेल तर तो इतर त्याच्या खिशातून का भरेल? सरकारचं पाप आम्ही का झेलावं? सरकारच्या पापाची शिक्षा आम्ही का भोगावी? ही आम्ही शेतकरीवादी म्हणून भूमिका मांडतोय. त्याच्यामुळं ITR हा शेतकऱ्यावरचा अन्याय आहे. शेतकरी जो ITR भरणार आहे तो कर्जमाफीतून वगळणं हा अन्याय आहे. तुमचं म्हणणं काय लिहा कमेंट्स मध्ये. आणि आता यांची परत कृषी मंत्र्याच्या काही नाही, त्या माणसाला विनाकारण वल्गना करू नये असं माझं प्रामाणिक मत आहे. मी त्याचा निषेध करतो. मी निषेध करतो देवेंद्र फडणवीसांचा, मी निषेध करतो एकनाथ शिंदेचा, मी निषेध करतो उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा. कारण की यांच्या महायुती दळबद्री सरकारनं जेवढा शेतकऱ्यांचा छळ लावला तो तेवढा कुणीच केला नाही. त्याच्यामुळं आता तरी भानावर या आणि तारीख पे तारीख बंद करा आणि ती कर्जमाफी काय आहे ती लवकर करा.